श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 30 ऑक्टोबरला गुरुवारी आलेली आहे कुष्मांडा आवळा नवमी. कुष्मांडा आवळा नवमी ही कार्तिक शुद्ध नवमीला येत असते. तर या कुष्मांडा नवमीला आपल्याला श्रीहरी विष्णूंची कोणती प्रभावी सेवा करायची आहे आणि कोणती महत्त्वाची वस्तूही आपल्याला दान करायची आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला विष्णू कृपाही प्राप्त होईल आणि श्रीहरी विष्णूंचा अखंड कृपाशीर्वाद आपल्याला लाभेल आणि तसंच अक्षय पुण्य हे आपल्याला मिळेल. याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचप्रमाणे कुष्मांडा नवमीच्या दिवशी आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या 5 गोष्टी या करायच्या आहेत आपल्या घरामध्ये, जेणेकरून आपल्या संपूर्ण घराची भरभराट होईल, प्रगती होईल, आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होईल आणि तसंच आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, समाधान, शांतता हे अखंड नांदेल. तर याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि म्हणूनच ही खूपच महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कार्तिक शुद्ध नवमीला कुष्मांडा नवमी येते आणि तिलाच अक्षय नवमी, आवळा नवमी असं सुद्धा म्हटलं जातं. या दिवशी श्रीकृष्णाने कुष्मांडा नावाच्या राक्षसाचा वध केला होता. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा वाईट शक्तींचा प्रादुर्भाव होऊन ही पवित्र भूमी संकटांनी आणि अत्याचारांनी ग्रासली, त्यावेळी भगवान विष्णूंनी विविध रूपं घेऊन दुष्ट शक्तींचा नायनाट केला. कुष्मांडा नामक असाच एक क्रूर राक्षस होता. कार्तिक नवमीला या कुष्मांडाचा वध झाल्याने ही नवमी कुष्मांडा नवमी म्हणून साजरी केली जाते. काही भागात या दिवशी कोहळा कापून राक्षस वध केला जातो, तर काही समाजामध्ये कोहळा आतून पोखरून तो सुवर्णाने किंवा मौल्य वस्तूने भरून तेवढी संपत्ती गरजूंना दान केली जाते. याच दिवसापासून द्वापार युगाचा प्रारंभ झाला आणि याच दिवशी श्रीकृष्ण वृंदावनातून मथुरेला आले होते आणि म्हणूनच या दिवशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालण्याची परंपरासुद्धा उत्तरेकडील भागामध्ये आहे. कुष्मांडा नवमीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा केली जाते आणि त्याचप्रमाणे या दिवशी आवळा या झाडाचे पूजनसुद्धा करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या कुष्मांडा नवमीपासून म्हणजेच अक्षय नवमीपासून ते देवउठणी कार्तिकी एकादशीपर्यंत श्रीहरी विष्णू हे या आवळ्याच्या झाडावर वास करतात असं म्हटलं जातं. तर याच कुष्मांडा नवमीला जर आपण काही सेवा केली, काही महत्त्वपूर्ण उपाय केले, तर यामुळे श्रीहरी विष्णूंची कृपा ही तर आपल्याला लाभतेच, पण त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही संकटं येत नाहीत, कुठल्याच गोष्टीची कमी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भासत नाही. आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व समस्या, संकट, दुःख, दारिद्र्य हे दूर होतं. त्याचप्रमाणे या कुष्मांडा नवमीला आपण जर श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा केली, तर यामुळे श्रीहरी विष्णूंच्या आशीर्वादासोबतच आपल्याला माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होत असतो. कुष्मांडा आवळा नवमीच्या दिवशी जर आपण आवळ्याच्या झाडाची पूजा केली आणि तसंच आवळ्याचं दान जर आपण या दिवशी केलं, तर यामुळे आपल्याला शाश्वत पुण्याची प्राप्ती होत असते. त्याचप्रमाणे या दिवशी कोहळासुद्धा दान केला जातो. कुष्मांडा नवमीला कोहळा हा ब्राह्मणाला दान करणं अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं. या कुष्मांडा नवमीचं महत्त्व काय आहे आणि याबद्दलची कथा काय आहे हेच आपण आता जाणून घेऊया. द्वापार युगामध्ये सर्वांना त्रस्त करणाऱ्या कुष्मांडा दैत्याचा कार्तिक शुद्ध नवमीला श्रीहरी विष्णूंनी वध केला होता. त्यामुळे कुष्मांडा दैत्याच्या शरीरातून अनेक वेलीया उत्पन्न झाल्या होत्या आणि त्या वेलींना अनेक फळेही लगडलेली होती आणि ही फळे म्हणजे दुसरी तिसरी काहीही नसून ती कोहळे होती. तेव्हापासूनच हे कोहळे श्रीहरी विष्णूंना विशेषत्वाने अतिशय प्रिय झाले आणि म्हणूनच तेव्हापासून श्रीहरी विष्णूंची या दिवशी पूजा सेवा केली जाते आणि तसंच कोहळेसुद्धा दान केले जातात. हा कोहळा गाईच्या तुपामध्ये बुडवून त्याची पूजा केली जाते आणि मग हा कोहळा दक्षिणा, अन्न, फळे आणि पंचरत्न यासह ब्राह्मणाला दान केला जातो. तर हे आहे कुष्मांडा नवमीचं महत्त्व आणि या कुष्मांडा नवमीलाच आवळा नवमी असं का म्हटलं जातं, तर या आवळा नवमीबद्दल सुद्धा एक कथाही सांगितली जाते आणि ही कथा अशी आहे की एकदा देवी लक्ष्मी ही या पृथ्वीतलावर अवतीर्ण झाली होती. तर तेव्हा देवी लक्ष्मीला हरी आणि हर या दोघांची एकत्रित पूजा करण्याची इच्छा झाली होती आणि त्यांची एकत्रित पूजा करून त्यांना जेवू घालावं असं सुद्धा देवी लक्ष्मीच्या मनामध्ये आलं होतं. पण सर्वात आधी कोणाची पूजा करावी आणि सर्वात आधी कोणाला जेवू घालावं असा देवी लक्ष्मीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला होता. मग त्यावेळेस देवी लक्ष्मीला एक कल्पना सुचली आणि लक्ष्मी देवीने हरी आणि हर या दोघांनाही प्रसन्न करून घेण्यासाठी या दोघांनाही एकत्रित जेवणासाठी आमंत्रण दिलं. यावेळेस श्री शंकरांना प्रिय असलेलं बेल आणि श्रीहरी विष्णूंना प्रिय असलेली तुळस
या दोघांचेही गुणधर्म असलेल्या आवळ्याच्या झाडाखाली लक्ष्मी देवीने श्रीहरी, विष्णू आणि भगवान शिवशंकर या दोघांचीही या झाडाखाली स्थापना केली आणि या झाडाखालीच या दोघा देवतांनाही लक्ष्मी देवीने जेवू घातलं। आवळ्याच्या झाडाखालीच या दोन्ही देवतांच्या भोजनाची व्यवस्था लक्ष्मी देवीने केली। या आवळ्याच्या वृक्षामध्ये बेल आणि तुळस या दोन्ही वृक्षांचे गुणधर्म आहेत। मग ज्यावेळेस देवी लक्ष्मीने या दोन्ही देवतांना आमंत्रित करून तिथे या वृक्षाखालीच त्यांची पूजा करून त्यांना जेवू घातलं, तर तेव्हाच श्रीहरी विष्णूंनी आवळ्याच्या झाडाला वरदान दिलं की जी व्यक्ती कुष्मांडा आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याचं सेवन करेल आणि आवळ्याचं दान करेल, तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याला कशाचीही कमतरता भासणार नाही आणि त्याचे आरोग्यसुद्धा उत्तम राहील। आणि म्हणूनच या दिवशी कुष्मांडा नवमीला आवळा नवमीचे सुद्धा खूपच महत्त्व आहे। आता थंडीचे दिवस हे सुरू होणार आहेत आणि या थंडीच्या दिवसांमध्ये आवळ्याचं सेवन करणं आपल्या शरीरासाठी उत्तम आणि लाभदायक मानलं गेलं आहे। आणि म्हणूनच कुष्मांडा आवळा नवमीच्या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंना आवळा हा नैवेद्य स्वरूपामध्ये अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर त्याचं ग्रहण आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी करायचं आहे। त्याचप्रमाणे या कुष्मांडा आवळा नवमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे। आणि त्याचप्रमाणे तुमच्या घराजवळ जर आवळ्याचं झाड असेल तर या दिवशी तुम्हाला आवळ्याच्या झाडाजवळ जाऊन कच्चं दूध मिश्रित जल हे आवळ्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर या झाडाची हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून धूपदीप ओवाळून पूजा करायची आहे। आणि त्याचप्रमाणे या झाडाखाली बसूनच आपल्याला विष्णू सहस्त्रनाम या स्तोत्राचं पठण करायचं आहे। आणि आवळ्याचं झाड जर तुमच्या घराजवळ कुठेच नसेल तर मग तुम्ही घरीच श्रीहरी विष्णूंची पूजा करायची आहे आणि घरीच श्री विष्णू सहस्त्रनाम हे स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे। किंवा मग तुम्ही एखाद्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये किंवा विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन या दिवशी हे विष्णू सहस्त्रनाम मंदिरात पठण केलं तरीसुद्धा चालेल। त्याचप्रमाणे विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण हे सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता। त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा एक वेळा पठण या दिवशी तुम्ही जरूर करा। तसंच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सुद्धा दिवसभरामध्ये शक्य होईल तितका जास्तीत जास्त जप तुम्ही या दिवशी नक्की करा। अगदी संपूर्ण दिवसभर जर तुम्हाला या मंत्राचा जप करणं शक्य नसेल तर देवघरासमोर बसून निदान 108 वेळा एक माळा जप तरी तुम्ही या मंत्राचा या दिवशी नक्की करा। तर याप्रमाणे कुष्मांडा नवमीच्या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंची अशी पूजा सेवा करायची आहे। त्याचप्रमाणे या कुष्मांडा नवमीला कोहळा दान करणं हे सुद्धा अत्यंत शुभकारक मानलं जातं आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला कोहळा हा सुद्धा दान करायचा आहे। आणि हा कोहळा दान करताना काही ठिकाणी या कोहळ्याला गाईचं तूप हे लावलं जातं आणि त्यानंतर हा कोहळा ब्राह्मणाला दान दिला जातो। तर याप्रमाणे तुम्ही सुद्धा हा कोहळा गाईच्या तुपामध्ये बुडवून तो ब्राह्मणाला दान या दिवशी जरूर करा। आणि जर तुम्हाला या कोहळ्याला तूप लावून तो दान देणं शक्य नसेल तर मग तुम्ही कोहळा आणि तूप असं वेगवेगळं घेऊन ते ब्राह्मणाला दान करू शकतात। आणि हा कोहळा जर तुम्हाला एखाद्या ब्राह्मणाला दान करणं शक्य नसेल तर मग तुम्ही एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला हा कोहळा आणि हे तूप दान केलं तरीसुद्धा चालेल। आपण आपल्या यथाशक्ती कोहळा आणि तूप हे दान करायचं आहे। किंवा मग तुम्ही एखाद्या कृष्ण मंदिरामध्ये सुद्धा कोहळा आणि हे तूप दान करू शकतात। कुष्मांडा नवमीला जर असा कोहळा आपण दान केला तर यामुळे आपल्याला अक्षय पुण्य हे प्राप्त होत असतं। असा हा कोहळा जर तुम्ही कुष्मांडा नवमीच्या दिवशी दान केला तर याचे तुम्हाला खूप छान अनुभव हे नक्कीच येतील। कुष्मांडा नवमीला असा कोहळा जर आपण दान केला तर यामुळे आपल्या पितरांचा सुद्धा उद्धार होत असतो आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि म्हणून तुम्ही या दिवशी कोहळा हा दान नक्की करा। त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही तुमच्या यथाशक्ती एखाद्या गोर गरीब गरजू व्यक्तीला अन्नदान हे सुद्धा करू शकतात। त्याचप्रमाणे या कुष्मांडा आवळा नवमीच्या दिवशी आपल्या घराची भरभराट होण्यासाठी, आपल्या घराची प्रगती होण्यासाठी काही गोष्टी या आपल्याला करायच्या आहेत। तर यामध्ये आपल्याला आवळा या वृक्षाची या दिवशी आवर्जून पूजाही करायची आहे आणि तसंच या झाडाला दूध हे सुद्धा आपल्याला आवर्जून अर्पण करायचं आहे। असं केल्याने श्रीहरी विष्णूंचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी, सुख, शांती, समृद्धी नांदते। त्याचप्रमाणे कुष्मांडा आवळा नवमीच्या दिवशी आपल्याला कापूर आणि तुपाच्या दिव्यांनी आपल्याला आरती करायची आहे, आवळ्याच्या झाडाची आरती करायची आहे आणि त्याचप्रमाणे या झाडाला आपल्याला या दिवशी 108 प्रदक्षिणा या घालायच्या आहेत। आणि तसंच या दिवशी आपल्याला आवळ्याच्या झाडाखालीच गरजू गरीब व्यक्तींना अन्नदान हे सुद्धा करायचं आहे। जर तुम्ही या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली गरजू गोर गरीब व्यक्तींना अन्नदान केलं आणि या झाडाला या दिवशी प्रदक्षिणा ही मारली तर यामुळे देवी लक्ष्मीचा विशेष कृपाशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल आणि तसंच यामुळे तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची भरभरून प्रगती होईल। त्याचप्रमाणे कुष्मांडा आवळा नवमीच्या दिवशी जर तुम्हाला व्रत करणं, उपवास करणं शक्य असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकतात।
आणि जर तुम्हाला या दिवशी व्रत करणं शक्य नसेल तर निदान तुम्ही आवळ्याच्या झाडाची या दिवशी पूजाही नक्की करा आणि भगवान श्रीहरी विष्णूंना आवळा हा या दिवशी नक्की अर्पण करा आणि श्रीहरी विष्णूंना अर्पण केलेल्या आवळ्याचा तुम्ही नंतर प्रसादरूपी ग्रहणसुद्धा करा। असं केल्याने तुमची सर्व पापेही नष्ट होतील आणि तुम्हाला उत्तम आरोग्य हे लाभेल। आणि आता थंडीचे दिवस हे सुरू होणार आहेत आणि म्हणून या दिवशी जर तुम्ही गोरगरीब व्यक्तींना उबदार कपडे दान केले तर अतिशय उत्तम। यामुळे सुद्धा तुम्हाला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची अखंड कृपाही प्राप्त होईल आणि तुम्हाला आयुष्यभर कशाचीही कमतरता भासणार नाही आणि तुमच्या घरात धनधान्याची नेहमी बरकत राहील। तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि माता लक्ष्मी ही कायम टिकून राहील। तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघितली आहे की कुष्मांडा आवळा नवमीचं काय महत्त्व आहे आणि या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंची सेवाही कशी करायची आहे आणि त्यासोबतच कुष्मांडा नवमीच्या दिवशी आपल्याला कोणते प्रभावी उपाय करायचे आहेत म्हणजे जेणेकरून आपल्या घरामध्ये भरभराट होईल। याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघितली आहे। तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा कुष्मांडा आवळा नवमीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा करा आणि आवळ्याचं सेवन करा आणि आवळा आणि कोहळा हे दान सुद्धा करा। यामुळे तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।